नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर इयत्ता 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला टोटल किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी 10 मार्क्स आणि रायटिंगसाठी 40 मार्क्स असा एकूण 50 मार्क्सचा पेपर आहे। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। ओरल सेक्शन क्वेश्चन नंबर 1 6 मार्क्ससाठी आहे। योग्य रिदम आणि ॲक्शन सहित तुम्हाला ही पोयम गायची आहे। सॉन्ग ऑफ हॅपीनेस। क्वेश्चन नंबर 2 4 मार्क्ससाठी आहे। रीड अलाउड द फॉलोइंग स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेस, व्हॅल्यू, पॉज अँड इंटोनेशन। द ग्रीडी डॉग। योग्य आरोह अवरोह सहित तुम्हाला प्रकट वाचन करायचे आहे। रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर 3 6 मार्क्ससाठी आहे। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे, पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी ए। स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट सेंटेन्स, ऑर्डिनरी ग्लास इज कलरफुल, false. Second sentence, glass can be given many beautiful colors, true. B question, arrange the following words in alphabetical order. 1 मार्क्ससाठी आहे। अल्फाबेटिकल प्रमाणे वर्ड्स लावायचे आहेत। फर्स्ट येणार आहे डीप, सेकंड आहे ग्लास, थर्ड मेनी आणि फोर्थ नंबरला येणार आहे प्रोसेस। सी क्वेश्चन, राईट द 3 कलर नेम्स फ्रॉम द पॅसेज। 3 मार्क्ससाठी आहे। पॅसेजमध्ये कलरचे जे नेम आलेले आहेत ते लिहायचे आहे। रेड, पिंक, ऑरेंज, येलो, पर्पल, डार्क ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट। क्वेश्चन नंबर 4, अंडरलाईन द ॲडजेक्टिव्ह इन ईच सेंटेन्स। 5 मार्क्ससाठी आहे। ॲडजेक्टिव्हला तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे। फर्स्ट, द टॉल बॉय जम्प ओव्हर द वॉल। टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे। सेकंड सेंटेन्स, शी हॅज अ शायनी पेन्सिल बॉक्स। शायनी आपण त्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे। थर्ड सेंटेन्स, वी लिव्ह इन अ स्मॉल हाऊस, स्मॉल। फोर्थ सेंटेन्स, ही कॅरी अ हेवी बॅग, हेवी। आणि फिफ्थ सेंटेन्स, इट इज अ सनी डे। सनी या वर्ड्सला आपण अंडरलाईन केलेली आहे। क्वेश्चन नंबर 5, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज। 4 मार्क्ससाठी आहे। त्या ठिकाणी पोएम दिलेली आहे। व्हिडिओ थांबवून पोएम व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। ॲक्टिव्हिटी ए, राईट द नेम ऑफ द पोयम। 1 मार्क्ससाठी आहे। पोएमचे नेम लिहायचे आहे। बी क्वेश्चन, हु इज द पोएट ऑफ द पोयम। 1 मार्क्ससाठी आहे। पोएटचे नेम लिहायचे आहे, कवीचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे। सी क्वेश्चन, फाइंड अँड राईट 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोयम। 2 मार्क्ससाठी आहे। पोयममधील रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे। शेल, वेल, सून, मून, क्रॉफ्ट, लॉफ्ट। क्वेश्चन नंबर 6, रीड ईच सेंटेन्स गिवन इन द टेबल, आयडेंटिफाय देअर करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्सेस and complete the table. First sentence आहे, are you ready? Question. Second sentence, this is a friendly dog. Statements. Third sentence, how nice. Type of sentence येणार आहे exclamatory. आणि sentence number 4, come here, command.
Question number 7. Write the appropriate regular plural forms of the words and complete the sentences. 5 मार्क्ससाठी आहे. आपण उत्तरांसहित वाचू. फर्स्ट, आय हॅव 2 honest friends. सेकंड सेंटेन्स, they are many temples. थर्ड सेंटेन्स, we saw variety of colorful kites. फोर्थ सेंटेन्स, my mother bought some ripe mangoes. Sentence number 5, the students are sitting on the chairs. Question number 8, 5 मार्क्ससाठी आहे. पहा त्या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहे. त्या वर्ड्सचा यूज करून तुम्हाला लेटर कंप्लीट करायचे आहे. Dear Ria, how are you? I am fine and enjoying my holiday. Last week, I visited a big zoo with my family. We saw many animals there. Now, I am spending time at home doing my homework and some drawing. I miss you and our school time. Convey my regards to uncle and auntie. Your loving friend, Sai Patil. Question number 9. Look at the picture and describe the parts of the plant with the help of the labels. 6 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. Question number 10. Do as directed. 5 मार्क्ससाठी आहे. A question. Translate the following words into your mother tongue. 3 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, बोर, रानडुक्कर. सेकंड, मर्चंट, व्यापारी. आणि थर्ड, थ्रेड, धागा. क्वेश्चन 10 मधील बी क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मदर टंग. 2 मार्क्ससाठी आहे. आय एम सो सॉरी. मला खूप वाईट वाटले. आणि सेकंड सेंटेन्स आहे, व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस किंवा तुम्ही काय करत आहात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.